पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आज मुंबईमध्ये आगमन झालं असून ते देशांतर्गत आणि परदेशी विषयांसंदर्भातील महत्त्वाच्या कार्यक्रमात सहभागी होत आहे। यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं स्वागत केलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्रिमंडळातील मंत्री आणि इतर मान्यवरही उपस्थित होते। मुंबईत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्रपती एमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे। या भेटीकडे भारत-फ्रान्स संबंधांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं म्हणून पाहिलं जात आहे। दोनही देशांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर या बैठकीत भर देण्यात आलाय। विशेषतः संरक्षण, तंत्रज्ञान, अवकाश संशोधन, सागरी सुरक्षा आणि दहशतवाद विरोधी सहकार्य या विषयांवर सविस्तर चर्चा झाली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार भारत आणि फ्रान्स दरम्यान काही महत्त्वपूर्ण संरक्षण करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता असून यामुळे दोनही देशातील द्विपक्षीय सहकार्याला नवे परिणाम मिळणार आहे। भारत-फ्रान्स मैत्री ही परस्पर विश्वास, सामरिक सहकार्य आणि जागतिक स्थैर्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते। या भेटीदरम्यान दोनही देशांनी जागतिक राजनैतिक घडामोडींमध्ये एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केलाय। मुंबईतील या उच्चस्तरीय भेटीमुळे आंतरराष्ट्रीय वर्तुळातही उत्सुकता निर्माण झाली आहे।